हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की दसऱ्याचा जो स्वयंपाक आहे तर तुम्ही कशा प्रकारे तयार केला आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की जे काही आपण घट वगैरे मांडणी केलेली असते तर ती कशा प्रकारे आपण उचलायची किंवा त्या साहित्याचं आपण काय करावं। तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी पुरण कशा प्रकारे तयार केलं आणि त्याचबरोबर जो स्वयंपाक आहे तर तो देखील कशा प्रकारे तयार केला। तर जी हरभऱ्याची डाळ असते तर ती यावेळेस मी आणली होती, नाहीतर मागच्या वेळेस मी तुरीच्या डाळीचं जे पुरण आहे तर ते केलं होतं आणि एकदा तुमच्यासोबत शेअर देखील केलं होतं, पण तेव्हा माझ्याकडे चाळणी नव्हती, म्हणजे जी काही आपल्याला पुरणाला चाळणी लागते तर ती चाळणी नव्हती, त्यामुळे मला ते पुरण म्हणजे बारीक करता आलं नाही। पण यावेळेस म्हणजेच मी खास करून पुरण बनवण्यासाठी जी चाळणी लागते तर ती मेशोवरून बनवली होती आणि कमी किमतीमध्ये म्हणजेच मला चांगली चाळणी मिळून गेली। म्हणजेच चाळणीची जी क्वालिटी आहे तर ती देखील एकदम खूप छान आहे, म्हणजेच बेस्ट आहे आणि जे मटेरियल त्यामध्ये यूज केलेलं आहे तर ते देखील खूप छान आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही चाळणी आहे। सर्वात पहिल्यांदा जी हरभऱ्याची डाळ आहे तर ती म्हणजेच मी गॅसवरती शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिली, म्हणजेच 5 ते 6 म्हणजे पहिल्यांदा मी 3-4 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर मी ते कुकर चेक केलं तर ती डाळ बरोबर शिजली नव्हती, त्यामुळे पुन्हा मी त्याच्या 3-4 शिट्ट्या होऊ दिल्या। कारण हरभऱ्याची जी डाळ असते तर ती शिजायला टाईम लागतो, त्यामुळे मी म्हणजे त्याच्या बऱ्याचशा ज्या शिट्ट्या आहेत तर त्या होऊ दिल्या आणि त्यानंतर मग मी चाळणीने चाळून घेतली। आणि चाळणीने चाळताना देखील आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची असते की जे काही आपण खालती भांडं घेतो तर ते थोडंसं मोठ्या साईजचं घ्यायचं। तर जे माझ्याकडे दुधाचं भांडं होतं तर तेच मी या चाळणीखाली घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे पुरण मला चांगल्या प्रकारे करता आलं। तर तुम्ही बघू शकता जी डाळ आहे तर ती चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। यानंतर जे मला म्हणजे पुरण चाळून घ्यायचं होतं तर तांब्याच्या बुडाने मी हे पुरण चाळून घेतलेलं आहे आणि खरंच खूप म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे बारीक होत गेलं। म्हणजे जेव्हाही आपण मिक्सरने करतो आणि अशा प्रकारे याने चाळणीने चाळून घेतो तर थोडासा फरक तर पडतोच, त्यामुळे मी अशा प्रकारे चाळणीचा इथे यूज केला आणि पुरण खरंच खूप छान झालं होतं। तुम्हाला नंतर पुढे दिसेलच। दसरा म्हणजेच विजयादशमी हा वाईटांवर चांगल्यांचा विजयाचे प्रतीक असलेला सण आहे, जो आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो। भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले आणि देवी दुर्गेने महिषासुराचा पराभव करून धर्माचे रक्षण केले। या 2 प्रमुख कारणांसाठी हा सण साजरा केला जातो। या दिवशी रावण दहन केले जाते, तसेच आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात। भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच वाईटांवर सत्याचा विजय। दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात केली जाते आणि अतिशय शुभ मानले जाते। नवरात्री सुरू होताच पहिल्या दिवशी म्हणजेच आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना प्रत्येक घरोघरी केली जाते। याला देवी घटी बसणे असे म्हणतात। या दिवसापासून देवीच्या 9 दिवसांच्या उत्सवाची सुरुवात होते आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो। आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळवलेली विजय म्हणजेच विजयादशमी। तसेच प्रभू श्री रामचंद्र यांनी लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो, त्यांचा उत्सव म्हणजेच विजयादशमी। देवी श्री महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते, म्हणजेच धनाची, ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते। धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची, ज्ञानाची पूजा म्हणजे वही, पाटी, पुस्तके, यंत्रे इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रांची पूजा म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते। दिवा, धूप, अगरबत्ती लावून त्यांची पूजा करावी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या घटातील उगवलेले धान्याचे रोप त्याला व्हावे। काही ठिकाणी महिला हे रोप, ज्याला धन असे म्हणतात, दसऱ्याला केसामध्ये माळतात। तसेच आपट्यांच्या पानाची पूजा केली जाते। या सर्व पूजेला हळदी कुंकू लावावे। घराला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते। दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे फार महत्त्व असते। गाडीला, घराला, दुकानाला झेंडूच्या माळा लावल्या जातात। घरातील महिला देवीसाठी 9 दिवसांचे उपवास करतात। देवीचे दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात आणि दशमीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनवून देवाला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडतात। या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन सोने म्हणून आपट्यांची पाने वाटतात। तसेच दसऱ्याला शेतकऱ्यांचे नवीन पीक घरामध्ये येते, त्यांची देखील पूजा केली जाते। या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये प्रथेप्रमाणे देवीची पूजा, श्रीरामाची मिरवणूक देखील काढली जाते। श्रीरामलीलाचे आयोजन केले जाते। या दिवशी अपराजित देवीची पूजा केली जाते। गावातील पुरुष मंडळी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा असते, याला सीमालोंघन असे म्हणतात। सर्व पुरण चाळणीने चाळून घेतल्यावर म्हणजेच जी डाळ आहे पुरणाची तर ती सर्व आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे। त्यानंतर जे पुरण आहे तर ते मी दुपारीच तयार करून घेतलं होतं, जेणेकरून रात्री मला म्हणजे स्वयंपाक करताना जास्त उशीर लागणार नाही। कारण जेव्हाही आपण पुरणाचा स्वयंपाक करतो
तर तेव्हा आपल्याला पुरण म्हणजे अगोदरच करून घ्यायचं, नंतर मग आपल्याला स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही। तर पुरण करताना पहिल्यांदा जी डाळ आहे तर चांगल्या प्रकारे मी शिजवून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर ॲड केली, म्हणजे या जागी तुम्ही गुळ देखील ॲड करू शकता, पण आमच्या इकडे आम्ही साखरच ॲड करतो पुरणामध्ये, त्यामुळे मी साखरच ॲड केली होती। आणि एका वाटीचंच मी पुरण केलं होतं, कारण मी एकटाच आहे त्यामुळे मला काही जास्त लागत नाही आणि फ्रीज नसल्यामुळे जास्त दिवस पुरण राहत नाही, त्यामुळे मी म्हणजेच 4-5 पोळ्या अशा प्रकारे होतील यानुसार मी ते पुरण तयार केलं होतं। आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटलं तर सर्व त्यामध्ये आपल्याला करावंच लागतं, तर मी म्हणजेच कढी देखील करून घेतली होती, त्याचबरोबर जी भजी होती तर ती देखील मी करून घेतली होती। आणि यानंतर आता संध्याकाळचीच म्हणजेच आपल्या दसऱ्याची पूजा देखील मला करायची होती, तर ती देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला आता समोर दिसेलच। आपट्यांच्या पानांबद्दल एक अतिशय सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते। भगवान श्रीरामाचे वंशज रघु यांनी एकदा यांची विश्वजित यज्ञ केला व आपल्या जवळील सर्व धनधान्याची दान केले। एक दिवस राजा रघु यांच्या दारात वरंतरू यांचा शिष्य कौत्स्य आला। त्याने राजाकडे भिक्षा मागितली। तो पैठणच्या देवदत्त नावाच्या एका विद्वान ब्राह्मणाचा मुलगा होता आणि विद्या शिकण्यासाठी बडोस नगरीत राहणाऱ्या वरंतरूकडे राहिला। सर्व विद्या आत्मसात केल्यावर त्याने आपल्या गुरुला आपण काहीतरी गुरुदक्षिणा मागावी अशी विनंती केली। तेव्हा त्याचे गुरु म्हणाले, मी तुला कुठल्याही प्रलोभनाने विद्या शिकवली नाही असे वरंतरूने त्याला स्पष्टपणे सांगितले, परंतु तरीही कौत्स्याने त्याच्याकडे काहीतरी मागण्याचा आग्रह केला। मग त्यांनी त्याच्याकडे 14 कोटी सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या। आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी कौत्स्य राजा रघुकडे सुवर्णमुद्रा मागण्यासाठी आला, परंतु विश्वजित यज्ञामध्ये राजा रघु यांनी सर्व धन दान केल्यामुळे त्यांचा खजिना रिकामा झालेला होता, पण दरामध्ये आलेल्या अतिरिक्त रिकामा जाऊ नये म्हणून त्यांनी इंद्रावर स्वारी करण्याचे ठरविले। ही बातमी इंद्रदेवाला समजताच त्यांनी राजा रघु यांच्या अयोध्या नगरीमधील ईशान्य दिशेला असलेल्या एका आपट्याच्या व शमीच्या वृक्षावर कुबेराला सांगून सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला। कौत्स्याने फक्त आपल्या गुरुला देण्याइतक्या 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आपल्या गुरुला गुरुदक्षिणा दिली। तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी, म्हणून विजयादशमीला आपट्यांचे पाने सुवर्ण म्हणजे सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे। आदिशक्ती दुर्गा देवीने उन्मत्त राक्षस महिषासुराचा वध केला आणि अधर्माचा नाश करून धर्माचा विजय केला, सर्व देवतांचे रक्षण केले। देवीचा विजय झाला होता तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी, म्हणून तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो। प्रभू श्री रामचंद्र यांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला व माता सीतेला सुखरूप परत आणले। तो दिवस अश्विन शुद्ध दशमी होता, म्हणून या दिवसाला विजयदशमी म्हणजेच दसरा असे म्हणतात। या दिवशी भारतातील अनेक भागांमध्ये रावणाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन केले जाते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी मला पूजा मांडणी करायची होती तर ती मी करून घेतली होती, म्हणजेच एकदम साधी आणि सोपी मी पूजा मांडणी केली होती, म्हणजे जास्त म्हणजे शिल्लकची मी मांडणी केली नाही। फक्त जो माझ्याकडे महालक्ष्मी कॉईन होता चांदीचा तर त्याची देखील मी पूजा करून घेतली, त्याचबरोबर जे आपले स्वामी आहेत तर त्यांची देखील मी पूजा करून घेतली। यानंतर जे माझ्याकडे कवडीचे दिवे होते तर त्याच्यामध्ये देखील मी कॅन्डल लावून घेतल्या, म्हणजेच ते दिसायला देखील खूप छान दिसत होते। आणि जे डेकोरेशन होतं तर हे नवरात्रीचंच होतं, म्हणजेच जे देवी याच्यासाठी मी तयार केलं होतं तर ते डेकोरेशन मी तसंच ठेवलं, म्हणजेच त्याला मी हलवलं नाही। आणि जो अखंड दिवा चालू होता तर तो मी अखंड चालूच राहू दिला, म्हणजेच त्यामध्ये फक्त मी तेल टाकून ठेवलं, तो दिवा अखंड चालूच होता। आणि जी काही मला आता सेवा करायची होती म्हणजे दसऱ्याला आपल्याला देवी महालक्ष्मीची सेवा करायची असते, त्याचबरोबर आपल्याला कुबेर भगवानांची म्हणजे भगवान विष्णूंची यांची देखील आपल्याला सेवा करायची होती, तर ती देखील मी करून घेतली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरती, तर मी म्हणजे जेव्हा कोणतीही सेवा करतो तर तेव्हा मी तुपाचा दिवा लावतच असतो, तर सर्वात पहिल्यांदा मी तुपाचा दिवा लावून घेतला आणि त्यानंतर जी काही सेवा आहे महाराजांची एक माळ जप आहे तर ती मी करून घेतली। त्याचबरोबर जी दुसरी देखील मला सेवा करायची होती म्हणजेच महालक्ष्मी देवीचे मंत्र स्तोत्र मला पठण करायचे होते तर ते देखील मी पठण करून घेतले। यानंतर जे काही देवांना मला फुलं अर्पण करायची होती तर इकडे मला झेंडूची फुलं मिळाली नाही, त्यामुळे जी मला म्हणजेच इकडे अवेलेबल झाली तर तीच फुले मी देवांना वाहून घेतली। तर आता दिवाळीच्या वेळेस माहिती नाही मला मिळतात का नाही, जर मिळाले तर खूपच चांगलं। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती आणि जो नैवेद्य होता तर तो देखील मी बनवून घेतला। त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी जे माझ्याकडे ट्रायपॉड आहे म्हणजे ज्याने मी व्हिडिओ शूट करतो तर त्याची देखील मी पूजा करून घेतली। यानंतर जी आरती आहे तर ती मी करून घेतली, म्हणजेच स्वामींची आपल्याला संध्याकाळची जी वेगळी आरती आहे तर ती देखील मी करून घेतली। त्याचबरोबर श्री महालक्ष्मी देवीची जी आरती आहे तर ती देखील मी करून घेतली। आरती झाल्यानंतर जो नैवेद्य मी तयार केला होता तर तो मी म्हणजे देवांना दाखवून घेतला। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।